मग केवढं हवं. आपलं आरवाड आणि शार्क असत पूर्ण पाणी खराब झालेला. चेंज केल्याच्यानंतर तुमका दाखवते कसं दिसतं दादा. मस्त असा जत्रा, त्यामुळे काय आजचं वातावरण भारीच असतं. वेगवेगळ्या टाईपचे मासे आहेत, भरपूर असतात तरी 40-50 तरी मासे असतले. दुपारचे 12 वाजले आणि आता जातो आम्ही खेळात. मॅच असा आमची दुपारचे 12 वाजले आणि आता जातो आम्ही खेळात. मॅच असा आमची बघू ती जत्रा असा. आणि इकडे मॅची असा ते बघू शकतास. तिकडे होता आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. ऑफिशियल यूट्यूब चॅनल सकाळच्या 10:30 वाजता खूप स्वागत असा. तर 8 वाजता फिश टँक दूध घेतलेलं आहे सकाळी. तर आत्ता 10:30 वाजता कंप्लीट झाला पूर्ण. व्हिडिओ पण अटॅच केलेली मला. तर आजच्या ब्लॉगमध्ये आज मॅच असा आणि आज भगवतीची जत्रा पण असा. तुम्ही नक्कीच या आणि आज मॅचला जाऊचा. त्यामुळे आजचा ब्लॉग पूर्ण ग्राउंडवरती वगैरे होतो. आता 12च्या आसपास आम्ही जातो मॅच खेळात. पहिलीच मॅच आमची असं. तर व्हिडिओ इंटरेस्टिंग होतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत हवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असंच नवनवीन व्हिडिओ तुमका या चॅनलवरती बघून मिळतले. तर चला चालू करूया. इकडे आपला काम असा कालचं गणपतीचं जरा काम राहिला. इकडे पण पूर्ण काम करूचा. पण 2 दिवस जरा रेस्ट घेऊची असा कारण मॅच पण असा आणि देवीची जत्रा पण असा. त्यामुळे आजच्या दिवसात काही काम होतं नाही. तर चला वातावरण बघू शकतास. मस्त किरण पडला. त्यांचं पाणी बदलतं पूर्ण पिवळा झाला. तर आज खेळाक पण जाऊचं. आज मॅच पण असा. इकडे आपलं आजचं काम आज मॅच पण आहे त्यामुळे मॅचही जाऊचं असं. बघू शकतास पाणी बदलतंय. या पाणी बघा किती पिवळा झाला. खाली ग्रीन ग्रास होते ते काढले त्याच्यानंतर बघा किती पिवळा दिसतं पाणी. बघा पाणी असा रिमूव्ह करूचं लागतं. अर्धा पाणी असताना तर रिमूव्ह करूचं लागतं आणि नंतर दुसरा टाकू शकतात. पूर्णपणे कधी पाणी रिकाम करूचं नसतं फिश टँकचा. त्याच्यामुळे टेम्परेचर चेंज होऊ शकतं आणि मासे पुन्हा मरू पण शकतात. तर आपण आधी अर्धा पाणी कमी करतो आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण ग्लास वगैरे साफ करतो. सगळी धूळ वगैरे घाण वगैरे झालेली आहे सगळं फिल्टर वगैरे साफ करतो. तर बघू शकता सगळे दगड वगैरे काढलेले आहेत. फिल्टर वगैरे सगळं आतमधला ग्रीन कार्पेट पण काढलेला असा. सगळी मासे बघा हे बघा किती मासे आहेत बघा. पुढे आरवण नाही आपल्या असंच सगळं पाणी चेंज करूचं आता. काच वगैरे पण साफ करूची आतमधनं वगैरे. हे बघा शेवाळी लागली आतमध्ये तर ती पण साफ करूची असं. पाणी रिमूव्ह केलेलं असं आपण. भरपूर पाणी लागतं. 1 ड्रम तरी पाणी लागतं एका. कारण 5 फुटाचं आपलं फिश टँक असं त्याच्यामुळे पाणी जास्त लागतं. तर अर्ध्यापेक्षा आपण पाणी कमी केलेलं असं. तर आता याच्यात आपण दुसरा पाणी ॲड करतो नवीनवाला. कारण एवढं तरी पाणी ठेवू हवं आहे म्हणजे टेम्परेचर मेंटेन होतं त्याच्यातलं. हे बघा जवळनं दाखवते. जवळनं आरवणं बघा कसलं दिसतं. बाप ये केवढं हवं. खूप मोठं
आता चेक येतो हा बघा. सगळे दिसले असं मस्त आहे की वेगवेगळ्या टाईपचे मासे आहेत, भरपूर असतले 40-50 तरी मासे असतले सगळे. बऱ्यापैकी पाणी रिमूव्ह झालेलं असा मासे पण बघू शकता. आता क्लिअर दिसतात तरी अजून आपल्याला टाकूच असा. तर बघू शकता 2-3 तास तरी मिनिमम लागतात एका पूर्ण धुवून ते पूर्ण पाणी पुन्हा टाकूसाठी पूर्ण साफ करून. हे बघा दिसतं बाहेर बघा की तो हा बघा मग हात किती आणि तिथं मासो किती 2 फुटाच्या आसपास मासो होतो. नवीन पाणी ते टाकतं ना दुसरा चांगला पाणी टाकतं ना थोडं तरी पाणी ठेवायचं असतं आतमध्ये टेम्परेचर मेंटेनसाठी. अचानक नवीन पाणी टाकलं तर त्यांना टेम्परेचर वेगळा होऊ शकतं, त्याचा इफेक्ट पडू शकतो यांच्यावरती. तर त्यासाठी आपलं ह्या पाणी टाकूच लागतं. तर आपण आतमध्ये टाकतो. तर मित्रांनो बघू शकता बऱ्यापैकी पाणी भरलेलं असं. आता पाणी किती क्लिअर दिसतं बघा. एकदम क्लिअर दिसतं. आता त्याच्या स्टोन वगैरे टाकूचा फिल्टर वगैरे धुवून घेतलेलं असं. तर फिल्टर धुवून आता ते टाकूचे असत टाकूचा. पाणी वगैरे चेंज केलेलं असा. पहिलं पाणी कसं होतं आणि आता बघा किती क्लिअर वाटतं. हे आपलं अरवाना आता किती बघा मस्त दिसतं. इकडे आपलं व्हाईटर असा, खालती शार्क आणि खवळं असा आणि आपलं अरवाना. आणि इकडे सगळे मासे असतात, सगळे एंजल फिश वगैरे असतात, गोल्ड फिश, वलांडा गोल्ड फिश वगैरे सगळे डॉलर फिश वगैरे भरपूर असं मासे. इकडे आपलं पॅरट फिश असा एकटोच राहता कारण येऊन सगळ्यांका मारता. फिश टँकचं पाणी बदललेलं असा. तास लागले पाणी बदलू, म्हणजे बघू शकतास किती वेळ लागता. मस्त असं जत्रा, त्यामुळे काय आजचं वातावरण भारीच असतं. मस्त झाडा बिडा असत. दुपारचे 12 वाजले आणि आता जातो आम्ही खेळात. मॅच असा आमची. तर आता पाठीमागे जमले ते बघा, पोतो गौरव, शिवा मिस्त्री
आणि बाकीचे पण असत. आता आम्ही निघतो भरपूर ऊन असा बघूया आता ते गेल्यावर तुम्हाला दाखवतोय बाकीचा बघू ती जत्रा असा आणि इकडे मॅच असं ते बघू शकतास तिकडे इकडे मॅच चालू असं आहे बघा. आता बघा आम्ही गेलो आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला चेंडू टाकून झालाय. थोडी स्पर्धेची सुरुवात करून मान्यवरांची झालेली आहे. तर विनंती आहे सर्वांना की या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्ट्राईकर बल्लेबाज इस समय महादेव पहले गेंद को उठाया, गेंद को सीधे फील्डर के हाथ में गेंद थी, लेकिन फील्डर ने गलती की और इसी के साथ महादेव ने अपना खाता खोला. विनायक के लिए गेंद अनिरुद्ध की लार काफी नीचे ली गेंद, बिल्कुल बढ़िया गेंद, खूबसूरत गेंद, लेकिन फिर भी एक रन लगता से 22 के मौसम क्रिकेट के लिए समय भगवती आज जो कि जता है एक बार उठा दिया गेंद को, कवर के ऊपर से गेंद जा रही है, लाल के ऊपर प्लेयर तैनात है. गेंद को मित्र आता बघू शकतो आम्ही भगवतीकडे येलो असो किती गर्दी आहे बघा. भगवती देवीचं मंदिर असं आहे आणि किती गर्दी आहे बघा. तर बघू शकता गर्दी असा दुकानं पण गेली असत. रात्रीचे 10 वाजलेत. खूप गर्दी आहे. थंडी पण भरपूर आहे आज. तो बघा किती दुकानं गेली. 12:30 वाजले आणि आता दशावतार चालू झाला. काय केला काही करू नको उलट झालं तर कसं तर या साईडला बघू शकता सगळे दशावतारी रंगकाम चालू केलेली आहे. या रंगाक सुरुवात केलेली आहे बघा. आता याच्यानंतर संकासुर येईल. याच्यानंतर आता दशावतार चालू होत ना तोपर्यंत आता हे रंग उतरले. हे बघा आता दंत वेळ झाला तर चालू होतं.